ट्रायल बॅलन्स प्रमाणे ॲडजस्टमेंटला योग्य जागा असून आपण पोस्टिंग केलं. मगाशी आपण बिल्डिंग पर्यंत म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंटचे घटक होते ते लिहिले. त्याचबरोबर लगेच असेट्स होते. बिल्डिंग असेट लिहिले 50,000 रुपये आणि आत लिहिलं कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. फर्निचर, बँक बॅलन्स आउटर लिहिलं, ॲडजस्टमेंट नाही. डेटर्स ॲडजस्टमेंट आहे आत लिहिलं. कॅश इन हँड आत लिहिलं. अशा पद्धतीने डेबिट साईडची सर्व पोस्टिंग झाली. काल दिलेल्या मास्टर की प्रमाणे डेबिट साईडचे 3 ठिकाणी पोस्टिंग येतात. एक ट्रेडिंग डेबिट, प्रॉफिट लॉस डेबिट किंवा असेट साईडला. आणि आता क्रेडिट साईडची पोस्टिंग ते 3 ठिकाणी. आता पहा त्यातलं पहिलाच सेल्स आहे, ट्रेडिंग क्रेडिट. त्याच्यानंतर कॅपिटल आहे, अमित आणि नरेंद्र. हे कॅपिटल आत का लिहिलं? नेट प्रॉफिटसाठी. त्याच्यानंतर क्रेडिटर लायबिलिटीला, बिल्स पेबल लायबिलिटीला, बँक लोन लायबिलिटीला या पद्धतीने घटक आपण लिहिलेत. प्रश्नपत्रिकेत किंवा प्रॉब्लेममध्ये ते किती आहेत मोजायचे. आपल्याला जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममध्ये जे घटक आहेत ते साधारणतः किती आहेत मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 घटक आहेत. हे तेवढेच घटक आपल्या पोस्टिंगला असले पाहिजे. पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. त्याचा आपण 21 घटकाचं पोस्टिंग केलेलं आहे. 21 पैकी साधारणतः याचे 9 किंवा 10 मार्क्स आपल्याला मिळतातच. 10 मार्क्स आपल्याला मिळतीलच. त्याच्यानंतर मग काय करायला लागतं? ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट ज्या लिहून दिले होते ते थोडक्यात पोस्टिंग आपण इथे लिहून ठेवलेलं आहे. नंबर 1 क्लोजिंग स्टॉक आहे. स्टॉक 50,000 केली. इथे TDCC म्हटलं आहे, TC आणि असेलला त्याची नोंद होते. आणि म्हणून आता आपण नोंद करतोय क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंगच्या क्रेडिटला 50,000. आता हे नंबर तर परीक्षेमध्ये लिहायचे नाही, तुम्हाला समजण्यासाठी. नंबर 1 याचा दुसरा इफेक्ट असेटला क्लोजिंग स्टॉक 50,000. त्याला पहिली ॲडजस्टमेंट बघा. 2 वेळेची नोंद होते. ट्रेडिंगच्या क्रेडिटला 50,000, असेटला 50,000. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे डिप्रिशिएशन. डिप्रिशिएशन म्हणजे झीज. बिल्डिंग मधून मायनस 5,000, बिल्डिंग ड्रेस डिप्रिशिएशन 50,000 5 50 minus 5 45,000. ॲडजस्टमेंट नंबर 2. आता सेकंड इफेक्ट. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. त्या पद्धतीनं परत एकदा बिल्डिंग मधून लेस डिप्रिसिएशन 5,000, आउटरला 45,000. सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 5,000. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट नंबर 3 आउटस्टँडिंग वेजेस 2,000. वेजेस आउटस्टँडिंग इथे वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला इथं ॲड आउटस्टँडिंग नंबर जे आहे गरज नाही पेपरमध्ये लिहायची, पण आपल्याला समजण्यासाठी पाहण्यासाठी 2,000 रुपये प्लस इथे करायचे. आउटरला 5,000. नाहीतर सेकंड इफेक्ट लेफ्ट साईडला आउटस्टँडिंग
wages. आता ऍडजस्टमेंट नंबर 4, प्रीपेड इन्शुरन्स आहे 500 रुपीज. प्रीपेड इन्शुरन्स मीन्स इन्शुरन्सचे पेमेंट अगोदर दिले. विमा हप्ता जो असतो नेहमी अगोदरच दिला जातो, प्रीपेडच असतो. जसं मोबाईल बॅलन्स, नेट बॅलन्स आपण मागतो अगोदर, तसं इन्शुरन्स हा नेहमी प्रीपेड असतो. आणि इन्शुरन्ससाठी लेस इन्शुरन्स त्याला प्रीपेड. The second effect, asset side ला prepaid insurance, त्यानंतर लास्ट 5th ॲडजस्टमेंट, क्रिएट RDD ऑन डेटर्स. आणि इथे अमाऊंट दिलेले आहे. अमाऊंट आर गिवन 1000 आहे. डेटर्स म्हणजे येणे करी आपण जे उधारी किंवा क्रेडिट सेल्स जे असतं त्याचे पेमेंट ड्यूज जे असतात आपल्याला ते म्हणजे डेटर्स. त्याच्यातून लेस RDD 1000. Fifth adjustment. The second effect, profit loss debit ला 2 RDD किंवा reserve for doubtful debt. या पद्धतीनं 5 ॲडजस्टमेंट झाल्या. पुन्हा एकदा ॲडजस्टमेंट आपल्या सर्वांसाठी माहीत असावेत म्हणून. पहिली ॲडजस्टमेंट नंबर 1, क्लोजिंग स्टॉक PC. दुसरा इफेक्ट असेट साईडला. नंबर 2, डिप्रिसिएशन बिल्डिंग मधून लेस 5000. तर दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 5000. नंबर 3, आउटस्टँडिंग वेजेस मध्ये अधिक आउटस्टँडिंग प्लस. सेकंड इफेक्ट लाईफ साईड आउटस्टँडिंग वेजेस. फोर्थ वन, प्रीपेड इन्शुरन्स मधून लेस 500. सेकंड इफेक्ट असेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स. आणि फिफ्थ ॲडजस्टमेंट RDD 1000 आणि तो प्रॉफिट असतो. या पद्धतीनं आपण पुढची स्टेप काय केली, पहिल्यांदा पोस्टिंग केलं, मोजलं, ॲडजस्टमेंट केल्या, योग्य जागा असून ॲडजस्टमेंटची नोंद केली. आणि हे झाल्यानंतर पुढच्या 3 स्टेप, एक ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणं, 8वी स्टेप नवी प्रॉफिट लॉस क्लोज करणं, आणि 10वी स्टेप बॅलन्स शीट करणं. ते क्लोज करायचं काम आहे. आता जरी क्लोज करायचं जरी आपण थांबलं तरी इथपर्यंत 13 ते 14 मार्च सुद्धा आपल्याला मिळू शकतात. इतका आपण प्रॉब्लेम बरोबर केलेला आहे. आता मग आपण क्लोज करू. क्लोज करत असताना एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, आपल्यासमोर सांगितल्याप्रमाणे दिलेल्या माहितीप्रमाणे फक्त आणि फक्त येथे 3 अकाउंटचा संच आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आणि म्हणून हे 3 अकाउंट जे आहेत, पहिलं समजा ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटला 2 बाजू आहेत, एक क्रेडिट आणि डेबिट. तर प्रथम क्रेडिट साईडची बेरीज करू आपण. 1,50,000 आणि 50,000 त्याची बेरीज येईल 2 लाख. यानंतर डेबिट साईडची बेरीज 1,25,000, 5,000 आणि 1,30,000 to 1,32,000, 1,32,000. हा 5 अंक 10 तो 1202, 2 आणि 1 3 आणि 1, 5 5 10, 10 + 2 12,
1 8 2 आणि 1 3 परत 1,32,000. त्यानंतर यामध्ये हायेस्ट व्हॅल्यू मोठी किंमत मॅक्झिमम व्हॅल्यू मॅक्झिमम आहे 2 लाख. 2 लाख दोन्ही बाजूला लिहायचं. 2 लाख दोन्ही बाजूला लिहायचं. आणि मग 2 लाख वजा 1,32,000 2 लाख वजा 1,32,000 जो फरक येईल 10 2 8 1 7 10 4 गेले 6 येईल 68,000 जो फरक येतो तो फरक म्हणजे ग्रॉस प्रॉफिट असतो. आणि हा ग्रॉस प्रॉफिट इथे लिहायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट 68,000. हा बॅलन्स आपण शोधून काढतो त्यामुळे लिहायचं सीडी कॅरी डाऊन. आणि हा जो आहे कॅरीचा इथं बार बॅलन्स ब्रॉड डाऊन बघून घ्यायचा. त्याचा ग्रॉस प्रॉफिट बीडी ब्रॉड डाऊन बघून खाली लिहिणे 68,000. याच्यानंतर आपला दुसरी स्टेज चालू होते प्रॉफिट लॉस. इथं सुद्धा प्रॉफिट लॉसला असंच डेबिट आणि क्रेडिटची बेरीज. डेबिट साईडला पाहिलं तर एकच अमाऊंट आहे, ओनली सिंगल अमाऊंट ऑन क्रेडिट साईड. डेबिट साईडला खूप आहे आणि म्हणून क्रेडिट साईड डेबिट साईड पहिला क्रेडिट साईड जास्त दिसते. पहिला क्रेडिट साईड लिहू किंमत आहे 68,000 68,000. डेबिट साईडची कोणती व्हॅल्यू आपल्याला बेरीज करता येते 1,000 2 आणि 3 4 5 5 2 7 1 8 5 13 1 14,500 येतात. परत पाहूया 2 0